नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आज आहे 15 एप्रिल. 15 एप्रिल म्हणजे असा खूप खास दिवस आहे, कारण आज आहे स्वामी समर्थ पुण्यतिथी. स्वामी समर्थ पुण्यतिथी आहे. तर स्वामी समर्थ पुण्यतिथीला आपण काय करायचं, काय नाही करायचे, स्वामी समर्थ पुण्यतिथी कशी साजरी करावी, गुरुचरित्राचे पारायणाचे सांगता उद्यापन कसं करावं, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तरी पण बघा, सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की आपण जे गुरुचैत्र पारायण केलेलं असतं, तर त्या गुरुचैत्र पारायणामध्ये समजा आपण घरी जर केलं असेल तर ते साहित्य आपण ठेवलेलं असतं, मांडणी केलेली असते. त्यांच्यासमोर आपण काही पारायणाला बसतो. मूर्ती हलवायची की नाही हलवायची, म्हणजे समजा आज 15 तारीख आहे, तुमचं सगळं वाचून झालं, महाराजांची मूर्ती तुम्ही हलवू शकता, अभिषेक करू शकता. मांडणी कधी उचलायची, जेव्हा आपण नैवेद्य दाखवला जातो लगेच मांडणी उचलायची का? जर तुम्ही नारळ ठेवला असेल तर तो तुम्ही फोडून खाऊ शकता. कळसात पाणी तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता. बघा, खाली जे तांदूळ ठेवलेले आहेत ते तुम्ही पक्षाला खाऊ घालू शकता. जे काही तुमच्याकडे निर्मल सामान असेल ते निर्मल्यामध्ये तुम्ही पानं फुलं तुम्ही निर्मल्यात टाकू शकता. बघा, एवढंच करायचं आहे. बाकीचा फोटो तुम्हाला जागेवर सगळं ठेवायचा आहे. जो ग्रंथ आहे तो गुरुचैत्र ग्रंथ हा व्यवस्थित ठिकाणी ठेवायचा आहे. गुरुचैत्र ग्रंथ हा भार देता कामा नये. बघा, गुरुचैत्र ग्रंथ हा गुरुचैत्र ग्रंथावर 3-4 ग्रंथ ठेवले जातात, तसं चालणार नाही. गुरुचैत्र ग्रंथावर भार ठेवला जात नाही असं म्हटलं गेलं जातं. बघता, एकदा गुरुचैत्र हा ग्रंथ सेपरेट ठेवावा, तुम्हाला सेपरेट ठेवावा. बघा, आता दुसऱ्या सेवेकडे वळू. आता तुम्ही 7 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रहराची सेवा केली असेल, गुरुचैत्र पारायणाची सेवा केली असेल, किंवा तुम्ही स्वामीचैत्र पारायणाची सेवा केली असेल, किंवा तिथं जपमाळेची सेवा केली असेल, म्हणजे स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून, म्हणजे काय, सगळ्यांनी मिळून गुरुचैत्र पारायण केलेले असेल, संक्षिप्त गुरुचैत्र पारायण केलं असेल, सप्तशती गुरुचैत्राचं साऱ्या ग्रंथाचं सुद्धा पारायण केलं असेल, अशा निरनिराळ्या सेवा आपण स्वामी समर्थ केंद्रात ह्या केल्याच असतात. बघा, आज आहे गुरुचैत्र गुरुचैत्र पारायणाची सांगता. मग काय करायचं आहे, तर बघा, कधीही पारायण करू शकता. याला कुठलंही बंधन किंवा नियम अटी नाहीत. फक्त जे नियम आहेत गुरुचैत्र पारायणात ते तेवढे करायचे आहेत. मंदिरात पारायण केल्यानंतर किती ती पॉझिटिव्हिटी आली असेल या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही खूप समजू शकतात. कारण ज्यांनी हे पारायण केलं आहे ते सहसा समजून घेतात. त्यांना समजलेच असेल की आपल्यामध्ये किती पॉझिटिव्हिटी आलेली आहे, आपल्यातली नकारात्मकता किती निघून गेलेली आहे. ज्यांनी स्वामी समर्थ केंद्रामध्ये पारायण केली आहे किंवा घरात पारायण केलेले आहे त्यांना हे नक्कीच कळेल. बघा, केंद्रात ज्यांनी प्रहराला यागाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. बघा, आपल्याकडून कोणती ना कोणती सेवा ही होतच असते. बघा, आज आपल्याला नक्की काय सेवा करायची आहेत. बघा, पारायणाची समाप्ती होणार आहे, सगळं मान्य आहे, पण घरात महाराजांची मूर्ती आहे, महाराजांचा फोटो आहे, अभिषेक करावा, घरातील देवपूजा करावी. आता काय होतं ना, सकाळी वाचून झालं की लगेच आपल्याला घरातलं आवरायचं असतं, लगेच आपण केंद्रात जातो. पण घरातल्या देवपूजेचं काय? सकाळी परत घरात महाराजांनी मूर्ती आहे, फोटो आहे, धूप दीप अगरबत्ती अक्षदा फोटो तुम्ही स्वच्छ करून घ्यायचा. त्यांना मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा, फोटो असेल त्याची स्वच्छ पुजून घ्यायची, पूजा करायची. बघा, वाचन करून झालं, घरात आल्यावर घरातल्या मूर्ती असेल, फोटो असेल त्यांची पूजा अर्चा करा. भले तुम्ही केंद्रात जाऊन तुम्ही नैवेद्य ग्रहण करणार असाल तरी, केंद्रातच तुमचं पारायणाची सांगता करणार असाल तरी पण घरातल्या सुद्धा देवी देवताला नैवेद्य दाखवावसी तरी नैवेद्य दाखवू शकता. बाकीचं जसं आपण दररोज देवपूजा करतो तसं करायचं आहे. बघा, आता घरातही तुमचे महाराज चराचरामध्ये आहेत, पण आपल्याही घरात स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे, म्हणूनच तेही करणं प्रथम कर्तव्य आहे. भले तुम्ही पारायण वाचण्याच्या आधी करा किंवा पारायण वाचून झाल्यानंतर करा, तेवढं मात्र नक्की करा. आता बऱ्याच केंद्रामध्ये सामूहिक स्वामीचैत्र सारामृताचं पारायण झालेलं होतं. म्हणजेच काय, तसं काही 10:30ची नैवेद्य आरती असते. आता या नैवेद्य आरतीला घरात पारायणाला बसलो आहे, 10:30ची आरती आहे, तर आपण तुमचा स्वयंपाक नाही झाला, कारण एवढं वाचायचं, त्यामध्ये परत आवरायचं आणि त्यामुळे तुमचा स्वयंपाक होऊ शकत नाही. तर 10:30ला नाही झालं तरी पण थोडासा उशीर झाला तरीही इकडे तिकडे चालतं. खरं फक्त नैवेद्य हा दाखवू शकता. फक्त तुम्ही नैवेद्य हा 12 ते 12:30च्या वेळेला दाखवायचा नाही, कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो. बरं, आता 12ची आरती चालते, हरकत नाही, 12:30ला करा, 11:30ला करा.
12:30ला 11:30ला अर्पण करा. शार्प 10:30लाच आरती होते. करायची अजिबात गरज नाही. तुमचा जसं वेळेनुसार होईल तसं त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. स्वामी चरित्र सारामृतचं सामूहिक पारायण केंद्रात होणारच आहे. ज्यांना केंद्रात पारायण करणं शक्य असेल त्यांनी केंद्रात करावं. ज्यांना केंद्रात पारायण करणं शक्य नाही त्यांनी घरीही केलं तरीही काही हरकत नाही. स्वामी समर्थ केंद्रात रात्री पारायण होईल किंवा दिवसा होईल. 99% हे सगळ्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे पारायण होतच असते. सगळ्या सेवा या होतच असतात. जोपर्यंत स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष जप तप याग यज्ञ हा सप्ताह सुरू असतो तोपर्यंत सर्व अखंड सेवा ह्या सुरूच राहत असतात. आता बघा मग नंतर काय करायचं, प्रसाद वगैरे आपण ग्रहण करू शकतो असं आहे. मग तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून तुम्हाला केंद्रात पारायण करायचं आहे. नाही तर तुम्ही शक्य होत नसेल तर तुम्ही बिनधास्त आपल्या घरी पारायण करू शकता. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं उद्या म्हणजेच आज घरात किंवा केंद्रात एक पारायण करू शकता. घरात किंवा केंद्रात एक पारायण करा. ज्यांचे लहान मुलं आहे त्यांना जमत नाही त्यांनी टप्प्याटप्प्याने केलं तरीही चालतं. बघा दिवसभर रात्री जरी आपण पारायण केलं तरी काही हरकत नाही. आज दिवसभरात कधीतरी आपण पारायण करण्याचा प्रयत्न करावा. ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्की करा. बघा ज्यांना शक्य होत नाही त्यांनी टप्प्याटप्प्याने वाचलं तरीही काही हरकत नाही. आता बघा पारायण आज बिनधास्त करू शकता. अखंड श्री स्वामी समर्थ सप्ताह आहे. हम गए ने जिंदा आहे हे महाराजांचं वाक्य प्रत्येकाच्या कानोकानी आहे. आजही महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत. आजही महाराज प्रत्येक सृष्टीच्या चराचरामध्ये बसलेले आहेत. प्रत्येक घरामध्ये त्यांचा वास आहे. अखंड स्वामी सेवेकरी महाराजांच्या मंदिरात जातच असतात. अक्कलकोटला जातच असतात. परत ती भाग्यवान व्यक्ती आहे ज्यांना स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष अक्कलकोटला जाण्याचा योग भेटलेला असेल. बघा अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराज हे प्रत्येकाच्या घरामध्ये वास करत असतात. जवळच्या केंद्रात मठात मंदिरात जाऊन तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकतात. स्वामी चरित्राचं सारामृताचं पठण करू शकतात. एक दिवसीय तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण करू शकतात. 7 अध्यायाचं आहे. किंवा शक्य असेल तर उद्याच्या दिवस तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करण्याचा प्रयत्न करा. बघा कृतज्ञता आहे. खरं तर महाराज आपलं काय होतं काय नाही आपलं काय आहे काय नाही हे स्वामी समर्थ महाराज बरोबर जाणतात ना. स्वामी पुण्यतिथी आली की गुरुचैत्र पारायण किंवा गुरुपौर्णिमा आली की स्वामी प्रगट दिन आला की आपल्याला महाराज आठवतात. मग एकदम सेवा करणे, रोज सेवा करणे महाराजांचा खरंच महाराजांना तुम्ही फक्त पुण्यतिथीविषयी सेवा करता असं नाही तर स्वामी समर्थ महाराजांची फक्त हे भक्तीची भुकेले आहेत. तुम्ही रोज किती सेवा करतात हे पाहत असतात. तुम्ही फक्त पुण्यतिथी विशेष किंवा गुरुपौर्णिमा विशेष सेवा करणं महत्त्वाचं नाही तर तुम्ही दररोजच त्या सेवेला तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे. बघा स्वामी चरित्र सारामृताचा 1 अध्याय वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. 11 माळी ज्यांना शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी 1 माळ तरी स्वामी समर्थ महाराजांचा जप केल्याशिवाय झोपायचं नाही. अशी प्रार्थना करायची आहे. महाराजांना काय आवडतं तर महाराजांना हेच आवडतं की तुम्ही किती सोनं चांदी छान छान कपडे महाराजांना परिधान करतात त्याच्याशी महाराजांना काही देणं घेणं नसतं. तुम्ही सेवा किती करता, तुमचं समर्पण महाराजांच्या सेवेमध्ये किती आहे हेच स्वामी समर्थ महाराज पाहत असतात. म्हणून महाराजांना काय आवडतं, तुम्ही काय देता यापेक्षा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करतात हे मात्र स्वामी समर्थ महाराज पाहत असतात. नक्कीच तुम्ही नामजप करा. तुमच्या आयुष्यातील अडचणी महाराज स्वतः दूर करतात यात काही शंकाच नाही. आपल्याला सेवा करायची आहेत. नक्कीच आज स्वामी चरित्र सारामृत जो आहे तो 21 अध्याय आहेत ती तुम्ही त्याची फलश्रुती सुद्धा वाचू शकतात. आज तुम्ही नक्कीच स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात किंवा पठण करू शकतात. बघा सारामृताचं पण पठण करू शकता. तुमच्याकडे कुठला पण ग्रंथ असेल तर तुम्ही ते सुद्धा पूर्ण करू शकता. तुम्ही आज ज्यांना काहीही वाचणं म्हणजे ज्यांना 7 दिवसामध्ये काहीही करणं शक्य झालं नाही त्यांनी आज जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी चरित्र सारामृत आहे, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आहे किंवा त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुचरित्रातला 4वा अध्याय 18वा अध्याय पठण करू शकतात. बघा अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं
आहे. तसेच तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थचा महाराजांचा जप करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही आज स्वामी पुण्यतिथी विशेष या सेवा करायच्या आहेत. तुम्हाला जे 7 दिवसात जमलं नाही ते तुम्ही एका दिवसातही करू शकता. म्हणजे काय तर आज केलेलं पुण्य ही खूप पटीनं तुम्हाला मिळत असतं. अशा प्रकारे तुम्हाला आज स्वामी पुण्यतिथीची स्वामींची ही सेवा करायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल मी आशा करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.